अरे अरे काय झालं काय झालं काय झालं काय झालं? अहो इथून थोडस चालायला जागा अरे, कमी अरे, पडते अरे, ना. अरे. ऐक अरे 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 अरे. भाऊजी लय जोरात पाय मुरगळला हो माझा. आता काय करू वहिनी मला मला चोळता येतं पण मला दुसरीकडे चोळता येते ते नाही चोळता येत काय? चोळाय मी एक एक नंबर आहे हा पण खाली पेंड्यातला पाणी इकडं खुब्यात असतं इकडं असतं ना चोळायला इकडं पाठीत पुढं जे तुझं बस खाली नाही जमत अहो, आपलं पण भाऊजी आता माझा पाय लय जोरात मुरगळला बघा, लय दुखतोय मला, उचलता पण येणं झालाय. मग आता काय करते चल मी तुला कुठं तरी तू कुठे घेऊन जाता? चोळून आणतो ना तुला अहो भाऊजी कशाला चोळून आणता? तुम्हाला जमत असेल तर थोडस अरे म्हणजे. पण ही ठकच काय त्याला तगड लांबवायला लागेल वहिनी हो का? अडचण किती बरं चला ह्या अडचणीतून थोडस. इकडे मा खांदो हा टाक टाक मा खांदो हात हळूहळू हळूहळू ऐक भाऊजी, आता काय वाढणार करता झालं आता कस काय पाणी सोडायचं वहिनी अहो बघा ना, असंच मध्ये तरी काहीतरी होऊन बसतंय बघा. नाही पाणी सोडायला नाही काय अडचण हो का? हा ते आजार दुसरी काय नाही ना. बरं बरं, हा ते तर तुम्हालाच करायचंय, मी फक्त बघते काय हा हरकत नाही. पाणी आपण सोडून देऊ पाण्याचं काही नाही बरं बरं ठीक तेवढं तुम्हाला दमदार लागत गाठ का बरं आहे. ऐक भाऊजी. लय कठीण झालं वहिनी अरे रे. उगाच मी नसतो वहिनी हम्म. काय तू दायना झाल्याची दायना अहो पण भाऊजी तिथं जागा तर होती का बरं नीट चालायला? बरं उगाच काय बला होऊन बसली वहिनी काय मी माहिती. नाराज काय झालं माहितीये का हा. तुझ्या शेतात पाणी सोडायचं राहिले पाणी सोडून झालं असतं ना मग काही नसतं झालं एवढं अहो. बरं मी काय हा. होतो इथे दम टाका इथं बसू का? बस खाली ऐक खाली 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 वहिनी हळूहळू हळू एक लय दमगोदक वहिनी अहो भाऊजी लयच दुखायला लागला हो पाय. हो का इथं इथं वहिनी मुरगळला डायरेक्ट. वहिनी काय बारा बारा पाय सुजाय देवाला तू अंगले पटक्या सुजत आहे ना जिथे लागलं ती जागा सुजती का सुजून जाते काय सांगू आणि तुम्हाला. दुसरीकडे लागलं अहो दुसरीकडे म्हणजे काय कुठं बी लागलं तर सुजून जाते माझं अंग. लय वाताडे कसलंय काय माहिती. हो का? इथं मोच आली बघा. पण मग ते याच काही नाही हे करू शकतो मी क्लिअर हो का? पण मग ते दुसरीकडे जर लागलं मग जागा सुजती मग दुसऱ्या टायमाला कसं काय करताय तुम्ही म्हणजे हाता पायाला जर लागलं आणि हा ते का? सुजलं तर मग मग स्वयंपाक ते पाणी नीट होऊस तर करतच नाही मग. हा का म्हणजे तेवढं पथ्य धरत्या हा. नीट होतो तुम्ही करायचं बंद करता बडा अहो भाऊजी काहीतरी करावं पायाचं तुम्ही. करतो ना वहिनी गागो करा. नको द्या आई ग आ आ अहो भाऊजी हळू काय करताय तुम्ही? ऐक भाऊजी, ऐक पाय चोळताय का काय? अयो अहो भाऊजी, तुला पाय नीट होणं महत्वाचं आहे ना हा महत्वाचं आहे पण तुम्ही थोडस जरा नाजूक असतंय हो. पटकन पाय नीट केलं ना आपल्याला पाणी सोडायला टाइम होऊन राहिले हो का? पण थोडं हळू हो. लळच तुला वाटेल तसं तुला जवळ सण होईल तेवढंच हा ठीक आहे. ऐक अहो भाऊजी थोडं हळू. त्याला ना वहिनी काय केलं तर युट्यूब शेअर काढावं लागेल हो का? म्हणजे कमरातून खाली शेअर काढावं लागेल अहो भाऊजी पण मग थोडं आत्ता तात्पुरतं काही होत असेल तर बघा. इथलं इथं थोडस चालण्यापुरतं पण झालं ना बस झालं. करतो ना करतो वहिनी आय आय आय, आय ग आ भाऊजी बस बस भाऊजी बस झाला आता. आता एकदा मोकळं करून टाका बरं, बघू दे मला चालून. वहिनी तुम्ही चांगले गरम लागते हो का? अहो ताप वगैरे आला असेल मला. ऐका ना आता मी भाऊजी. सोडणार नाही तुला म्हणजे सोडणार नाही म्हणजे आता ते पूर्णच करून घेईन अच्छा हा. आता पूर्णच करीन तेव्हा सोडीन अहो अहो भाऊजी ऐका ना. ऐका ना मी थोडं चलून बघते आता. नाही नाही अहो सोडा नाही नाही तर क्लिअरच कर द्या अहो, क्लिअरच कर द्या नाही अहो सोडा ना नाही. भाऊजी, सोडा ना मला. नाही ए, काय चाललंय हा? अरे दिवसा डवळ्या काय अरे देवा. त्या पाय धरला म्हणतो काय हा? अरे कमीत कमी नाही जाण्याची तर मनाची काही नाही लाजबीज वाटत थोडीफार अहो हा? ऐका. हा? अहो झालं काय माहितीये का ते त्यांना आपल्या शेतामध्ये पाणी सोडायला लावत होते मी हा. आणि आपली मोटर दाखवायला घेऊन चालले होते आणि येता येताच माझा पाय मुरगळला आणि मग ते दाबून देत होते म्हणजे ते पाय आणि मुरगळल्या. आपलं शेत एवढं कोरड झालं काय लगेच एक दिवस दम नव्हता निघत हो ते करायच्या आधी पडली हा करायच्या आधी पडली ती काय? काय करायचं आधी? मोटर चालू करायच्या आधी पडली का नाही तू तिला हा ते चालू करण्याच्या आधीच झालं होय सगळं बघा ना. काय आता सगळं काम अधुरं राहून गेलं. तो तर म्हणतो करायच्या आधी पडली हो ना, माझा मोटर त्यांना चालू करायला घेऊन गेलते मी. त्यांचं ते बोलले तुमची पाईप लय लूज आहेत म्हणे, ते काय माझ्या पाईपाला फिट होणार नाही तर मीच माझं पाईप लावून देतो म्हणे सगळे. मग त्यांना मी आपल्या मोटरकडे घेऊन गेले. डायरेक्ट आहे ना तिच्या मुठला मावला 3चा पाईप वाढला असता ना काय बोलले? तुमच्या मुठला मावला 3चा अरे पाईप तुमच्या म्हणतो का तिच्या म्हणतो तू आता मोटर कोणची मोटर आमची हा मग ती कोणची
आपण वैयक्तिक नको ना बोलू मग तू तू म्हणतो तिच्या मोटरी तेव्हा ती एकटीच होती ना. हा म्हणून ते तुमच्या म्हणत होते. आणि पाय सोडायला लय बरं वाटलं ना. अहो नाही अरे तू का डॉक्टर आहे का? अहो असू द्या, ते डॉक्टर असू द्या नसू द्या काही फरक पडत नाही. हा. पण म्हणलं उगं थोडस बोट बिट मोडले तर बरं वाटेल थोडं चालायला. मला वहिनी. चालताच येत नव्हतं उगा थोडं बरं वहिनी वाटायला श्वास काही श्वास मी आज 4 येले रिपेअर केले मोडेल पायामध्ये. काय ते? येले हाती येले. तुला ही वयस वाटते का? नाही हा. तो बाय माझा बाय वाजता काय टाइम लागतो. अरे बाबा तू डॉक्टर झाला कधीपासून? डॉक्टरने अनुभवाने करतो मी. वहिनी अनुभवाने केला का नाही तुला? हो. बरं कसं वाटलं वहिनी? तुला केलं? अहो म्हणजे तू ते म्हणतोय काय? काय म्हणले तुम्ही? अनुभवानं तुला केलं का नाही? अनुभवाने तो पाय तुलाच काम केलं का नाही? हा ते पाय सोळायचं काम मग म्हणताय. असं कधी म्हणणार तू? अहो तुम्ही नीट बोला ना, हे काही पण गलत विचार करताय बरं. गलत विचार करतो म्हणजे ऐकायला तसं येतं मग. अहो असं चुकीचं नका बोलू. बरं मी काय म्हणतो हं. तुमचा आट्यापला तर तुम्ही जा. मला आहे ना मावलं पाणी तिच्या वावरात सोडू द्यास. काय तरी त्याच रस्त्यावर आहे का तू? हो काय केलं ना पाणी दम काढून नाही राहिलं आता. पाणी ना हं. पाणी लिगायचं माग पा वाटतंय परिवीरच्या बाहेर. बरं का रे? तो पाणी आता सुटून राहिले का? तिला लागलं तर सोडून नाही तर मग मावरून घेईन. मला काय काय म्हणले तुम्ही? त्या माकाला अहो तर मग स्पष्ट बोला ना तुम्ही. तिला लागलं तर म्हणजे मला थोडी पाणी लागतंय. पाणी शेताला लागतंय हा हा? का तिला लागतंय? असं काय बोलताय? तो म्हणतो पाणी दम काढीत पाणी दम काढीत नाही म्हणजे ती मोटर काय उड्या मारायला लागली वहिनी का आली म्हण सगळे आमचे ना हं? आमच्या खोळमा झाले सगळे माल वाळले. ते म्हण मका राहून द्या, तांबटे राहून द्या, मिरच्या राहून द्या, गाजरे राहून द्या. पहिलं पाणी पपईला सोडा म्हण. अहो काय बोलताय तुम्ही? मी मक्काला पाणी सोडायला लावलं होतं तुम्हाला. अहो. तुम्हाला मी बोलले होते ना अहो आमच्या मका- एवढी तुमची पपई लाल होईन, एवढीच पपई लाल होईन. हा? पाणी जर सोडलं ना भली मोठी अशी पपई होईन, भली मोठी पपई. पाणी सोडल्यावर हा आणि आपलं पाणी सोडलं हं. नावच खोळा परत. म्हणजे तुमचं पाणी काय एवढं चांगलं आहे काय? या अशी पपई करीन तू, या अशी पपई. हम्म. अरे एवढी कुठं पपई राहते ते काय फणस बिनस आहे का? बघा ना. पाणी तसे पॉवरफुल आपलं. कुठे हं? कुठे तू तर पॉवरफुल आपलं म्हणतो. आपलं पाणी विहिरीतलंय का? मग यार कोणची माझी नाही मग कोण झाली ती? एक काम कर तू आता मी आलोय घरी. हा त्या पाण्याची काही गरज राहिली नाही. मग तू भरतो का पाणी? काय बरं ऐका ना. मग तर बनच. जाऊ द्या सोड्या. तुमचं पाणी काय करा म्हणजे ते तुमच्या मोटरीचं पाणी ना उद्या पाईप लावून टाका माझ्या शेताला. दुसऱ्या चला, जाऊ. दुसऱ्या आता मोटर आपली आपली मामी चालू करतो. काय गरज वहिनी नाही. दुसऱ्या माल नंतर भरीन पण पहिले पपईला पाणी सोडून पपईला ऐ, आव तू लाल लाल पपई करीन, लाल लाल पपई. बरं ठीक आहे. ते भाऊजी मी सोडून उद्या तिकडे बोलते कर. तुम्हाला ते. आमचे माझी मोटर मी चालू करणार. अहो चला ना, एक तर पायाने माझ्या चालता येणार नीट. मला धरा नीट धरा. तू खांद्या हात टाक. चला. एक तर पायाने चालता येणार. तुम्ही त्या माणसासोबत डोकं लावत बसले. नाही, एक डोकं काय? चांगला आहे होते माणूस शेतामध्ये पाणी देणार हा, होतं चांगला आपल्या. आहे. मी कुठं म्हणतो सडेले. त्याला चांगला जोगाडा जमायचं माग लागलं होतं. हिला माझ्या मोटरीचं पाणी त्या पपईला दाखवलंच असतं पण या म्हाताऱ्यामध्ये मोतलं. चायला ना दुष्काळाला 4 महिने ते पडलंच मध्ये आडू. नाही तर आज आहे ना पपईला पाणी 100% सोडलं जात. वहिनीला उरफात होते. मला तर काय दही खावा कमाई खावा अशी धन केली असते. आज परत वरपूच हाणली असते. आता जाऊन चला आता पाहू द्या.